यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युहसम्भवम् तदा वन्दे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्बोजवदनाम् यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युहसम्भवम् तदा वन्दे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्बोजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविनाशाय विषयां प्रहलाय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पुंडरीकवरदाधरीकर श्री ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। आतापर्यंत हरिपाठामध्ये माऊलींनी नाम घ्यायचा आग्रह धरला आहे आणि नाम घ्या, कोणाचं घ्या, कशासाठी घ्या, किती घ्या, कधी घ्या हे सांगून भगवंताची नावंही सांगितले आणि त्याची अद्वैत सत्ता आणि त्याचा नाम घेताना आपल्या अंतःकरणात भाव जो आहे त्याला जास्त महत्व आहे। त्याचप्रमाणे सगुणाची पूजा सुद्धा निर्गुणा एवढीच महत्वाची आहे हे सांगून हरिपाठाची रचना करताना सद्गुरूचा महिमा सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे। मागच्या वेळेला आपण अभंग जो घेतला होता त्यातली एक ओवी राहिलेली आहे, एक श्लोक राहिलेला आहे, तो पूर्ण करूया आणि मग पुढचा अभंग घेऊया। ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे। मग उत्तर भक्तीचं महत्व सांगतात। उत्तर भक्ती म्हणजे ज्ञान मिळाल्यानंतर जी भक्ती परमेश्वराला अभिप्रेत आहे किंवा ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत आहे ते सांगतात त्या ते उत्तर भक्तीचे स्वरूप व वैकुंठाचे व्यापकत्व सांगितलेले आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नारायण नारायण अखंड पाठ हेच शेवटचे फळ मी मानतो असं माऊली म्हणतात। मी हरीशी ऐक्य झाल्यानंतर म्हणजे नामधारकाला नाम घ्यायला सांगून आता नामधारकाची बरीच प्रगती झाली असेल या दृष्टिकोनातून त्यांनी हे मार्गदर्शन केलेलं आहे। हरिनामाची गोडी कायम राहणे हेच ज्ञानोत्तर किंवा भक्तीवरील भक्तीचे लक्षण आहे। मग तुकाराम महाराजांना सुद्धा जर त्यांचं उदाहरण घेतलं तर सदैव वैकुंठाला ते गेलेले आहेत, विमान आलेलं आहे। मग त्यांना आत्मज्ञान झाल्यानंतर त्यांनी भक्ती करायचं सोडलं नाही किंवा अशी परिस्थिती होते की ती भक्ती एवढी त्याची गोडी असते की ती सुटत नाही। तसंच तुकाराम महाराजांना झालेलं आहे आणि श्री तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की भक्तीवरील मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण असेच लक्षण उत्तर भक्तीचे आहे। या उत्तर भक्तीच्या योगाने वैकुंठाची एक देशी स्थिती जाऊन ते वैकुंठ सर्व देशव्यापी होते। नामधारक वैकुंठ वाचून राहू शकत नाही, तो जेथे असतो तेथेच वैकुंठ अशी स्थिती होते। म्हणजे समस्त नामे हरिनाम होतात, सर्व रूपे हरिरूप होतात, म्हणून सर्व देशच वैकुंठ होतो। हरि वाचून व हरिनामा वाचून भिन्न नामरूपाचा विकल्पच उरत नाही। हेच
या ओळीचं महत्व आहे किंवा श्लोकाचं महत्व आहे की ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असेल। एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर हरिनामाची गोडी कायम राहिली की तिथंच वैकुंठ अवतीर्ण होतो, आपण उठून जायची गरज नाही, असं माऊलींना सांगायचं आहे। असा हा आधीचा आरंभ झाला। आता हा अधिक महिना आहे, थोडस 2 वाक्य अधिक महिन्याबद्दल सांगते। चंद्र सूर्य आणि ह्या सर्व चराचराच्या गतीमध्ये प्रत्येक वर्षी म्हणा 11 दिवसाचा फरक पडतो। तो 11 दिवस कॅल्क्युलेट हा अधिक मास म्हणून केलेला आहे। मग हा अधिक मास जो आहे त्यामध्ये त्याला मलमास असंही म्हटलेलं आहे, धोंडा मास असंही म्हटलेलं आहे। सर्व महिन्यांना स्वामी आहेत त्याचे, म्हणून हा धोंडा मास किंवा मलमास थोडा निराश झाला, रुसून बसला, रागावला आणि भगवंतापाशी जाऊन म्हणजे विष्णूंपाशी म्हणाला की मला कोणी विचारतच नाही, माझ्या या महिन्यामध्ये लग्न मुंज नंतर वास्तुशांत वगैरे असे कार्यक्रम होत नाहीत आणि मला अगदी मल प्रवृत्ती असल्यासारखाच ट्रीटमेंट देतात। असं म्हणल्यानंतर भगवंत म्हणतात थांब, तुझा सुद्धा उचित काळ आलेला आहे आणि मी तुला नाम देतो की हा तुझा पुरुषोत्तम मास म्हणून तू प्रसिद्ध पावशील। तर हे पुरुषोत्तम मास म्हणून जे सांगितलेलं आहे म्हणजे अधिक महिना हा आधीपासूनच आहे, पण पुरुषोत्तम मास हे नाव त्याला नंतर मिळालेलं आहे। तर ते कधी मिळालं, तर ज्या वेळेला एक कथा अशीच वाचण्यात आली की ज्या वेळेला हिरण्यकशिपूचा वध नरसिंहाने अवतार घेऊन केला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बघ मी दिवसाही नाही, रात्री नाही, आत नाही, बाहेर नाही, पाण्यात नाही, जमिनीवर नाही, अशा रीतीने मी तुला मारलेला आहे। त्यावेळेला हा अधिक मास मलमास तिथेच उपस्थित होता आणि तेव्हा भगवंतांनी त्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेलं आहे। तेव्हापासून याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात। आणि या महिन्यात साधारणपणे जावयाची पूजा केली जाते। तर आपल्यामध्ये अशी प्रथा आहे की लग्न कार्यामध्ये जो वर असतो तो विष्णू स्वरूप आणि जी पत्नी असते त्याची ती लक्ष्मी स्वरूप मानलेली आहे आणि म्हणून हे विष्णूचं पूजन असं धरून जावयाचं पूजन करून त्याला आहेर वगैरे दिला जातो, त्याचा मान सन्मान केला जातो। असा हा अधिक महिना आहे। मग अधिक महिना आहे तर आता सध्या पंढरपूरला तर प्रचंड गर्दी, आपल्या तीर्थक्षेत्रांना गर्दी सगळी। मग एकदा काय झालं, एक कोळी होता आणि हा कोळी मासे धरणं आणि विकणं हे त्याचं काम आहे। ते करताना एकदा काय झालं, नदीला खूप पूर आला होता आणि आभाळही भरून आलेलं होतं त्यावेळेला, आणि त्याची भगवंतावर अतिशय श्रद्धा। तो म्हणाला या ह्याच्यात होडी मी घालणार कशी काय, पूर तर आलेला दिसतोय, वरून आभाळ तर गच्च बदलले, कधीही पाऊस भरपूर कोसळेल। त्याने जोरात हात मारले, हे भगवंता मी होडी पाण्यात घातल्याशिवाय मला मासे मिळणार नाही, माझा उदरनिर्वाह होणार नाही आणि मी ज्यांना मासे विकतो ते त्या माशावर राहतात, त्यांचंही पोटात उपाशी राहील, तर मी काय करू, असं तो जोरात विचारतो। त्यावेळेला आकाशवाणी होते की काही होणार नाही, तू होडी या पाण्यामध्ये लोटून दे। ही आकाशवाणी झाल्यानंतर तो कोळी ती आपली होडी घेऊन जातो आणि ठरल्या त्याची जी शंका होती तसंच होतं, नदीला अजून पूर येतो, पाऊसही भरपूर पडतो, त्याची होडी बुडून जाते पाण्याने। थोड्या वेळाने पाणी थोडंसं ओसरतं, तो तशीच होडी वलवत वलवत काठावर येतो, बघतो तर त्याच्या होडीत भरपूर मासे असतात। तो म्हणतो हे भगवंता काय तुझा चमत्कार आहे, मी होडी पाण्यात घालू का नको असं म्हणत होतो आणि तू तर किती मासे दिलीस मला, असं म्हणून तो भगवंताची प्रार्थना करतो, नमस्कार करतो आणि आनंदाने
आपले ते मासे आणि हे सगळं घेऊन येतो आणि तेव्हा मनात विचार करतो की मी आज भगवंतांनी मला एवढं मासे आणि हे सगळं दिलेलं आहे, तर आज मी त्याला हे मासे अर्पण करणार आहे, असं मनामध्ये विचार करतो. आणि सगळं आपले जे काही व्यापार वगैरे आहे ते सर्व आटून आनंदाने 2 मोठे मासे घेतो आणि एका हातात एक असे धरून तो मंदिरापाशी येतो. भगवंताचंच मंदिर आहे. त्याला मासे घेऊन येताना बघितल्यानंतर लोक तोंडात बोट घालतात आणि म्हणतात, हे काय करतोयस तू, तू कुठं घेऊन चाललास आहे? तो म्हणतो, मी हे देवाला अर्पण करणार. त्याबरोबर पुजारी बाहेर येतात आणि म्हणतात, हे असं काही तुला करता येणार नाही, हे मासे वगैरे असलं काही देवाला नैवेद्य दाखवायचा नाही आणि अर्पणही करायचं नाही, चल इथून निघ म्हणतात. तो पण तयार होत नाही. तो म्हणतात, मला देवाच्या कृपेने माझा उपजीविकेचा धंदा हाच आहे आणि मला भरपूर मिळाले तर मला ह्याच्यातलं देवाला अर्पण करायचं, त्यामुळे मी हे मासे देवाला अर्पण करणार आहे. खूप बाचाबाची होते. थोड्या वेळाने भगवंतच आसन सोडून येतात आणि त्या कोळ्याला म्हणतात, काय आहे तुझं म्हणणं? काही नाही देवा, हे मासे तुझ्यामुळं मला खूप मिळालेले आहेत, हे मी तुला अर्पण करायला आलेलो आहे आणि हे लोक मला हात देऊ देत नाही. त्यावेळेला भगवंताने ते दोन्ही मासे आपल्या हातात घेतलेले आहेत आणि मी तुझे हे स्वीकारले असं म्हणून त्यांनी ते आपल्या कानाला लावून टाकलेले आहेत. आणि तेच मासे कुंडल म्हणून त्यांनी अखंड मिरवलेले आहेत. हे कुंडलधारी मकर कुंडल जी आहेत ती ही अशी भगवंताला प्राप्त झालेली आहे. म्हणजे भगवंताला भाव प्रिय आहे. कर्मापेक्षा ते कर्म करताना मनामध्ये भाव काय आहे. माऊलींनी हेच सांगितलेले आहे की भाव ठेवून तुम्ही नाम घ्या. आता ह्या पुढच्या अभंगात ते काय म्हणतात ते बघूया आपण. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपा आधी. नामा करते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जासी झुले. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. सूत्र काय सांगितलंय अभंगाचं की संकेत दृष्टी जाणून नाम घ्यायला पाहिजे, ही नामाची विशेषता आहे. भगवंताचे दयाळुत्व हा गुण आहे, त्याचा उल्लेख माऊलींनी केलेला आहे. कळकळीने नामाचा उपदेश केलेला आहे. रामकृष्ण नामा वाचून इतर नामे नकोत, नामामध्ये मनाची एकाग्रता पाहिजे असा आग्रह माऊली धरतात. मग का तर नाम हे तत्व आहे, बाकी साऱ्या वृत्ती आहेत. वृत्ती येतात आणि जातात, तत्व हे अढळ असतं. नंतर लोकांना दुसऱ्या मार्गाने न जाऊ देण्याची सक्ती ते करतात आणि जे भक्त नाही त्यांच्याशी त्यांनी मौन धरलेले, ते त्यांच्याशी भाषण करत नाही. आणि जपाला महत्व देऊन नित्य जप करणे, असा या अभंगाचा एक गाभा आपण म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. मग अभंगाचा सरळ अर्थ, मना नाम हे अद्वैत तत्व आहे, हे पक्के समज. अशा दृढ विश्वासाने नामस्मरण करशील तर खात्रीने श्रीहरीला तुझी दया येईल. ते नाम म्हणजे रामकृष्ण गोविंद हे होय आणि ते सोपेही आहे. पण इतर साधनांना सोडून सद्गत अंतःकरणाने मात्र हे नाम तू जपत जा. नामाच्या व्यतिरिक्त दुसरे निराळे तत्व नाही. नामस्मरणा वाचून व्यर्थ आहे, दुसरा मार्ग तू धरू नकोस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन धारण करून अंतःकरणात श्रीहरीला धरून व मनाची माळ करून सदा नामस्मरण करीत असतो, असं बऱ्याच अभंगातला त्यांनी हे सांगितलेलं आहे. मग आता अभंगाचा गुह्य अर्थ काय सांगितलं ह्याच्यामध्ये. पहिल्या चरणात म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. श्रीहरी या संपूर्ण नामरूपात्मक जगताचा अधिष्ठान होय.
आणि तो या जगाच्या आत बाहेर व्यापून असून त्याच्यापासून दुसरी वस्तू मुळीच नाही. म्हणून त्या श्रीहरीला एक तत्व म्हणतात. तत्व म्हणजे अविनाशी, कार्यात कारणाशिवाय दुसरे नसते, म्हणून कार्य हे पूर्ण कारण स्वरूप आहे असे पाहणे याला संकेत म्हणतात. या संकेत दृष्टीने पाहता मौली काय म्हणतात? परी आश्रय आकाशा, आकाश शशी का जैसा, या नामा नामी आश्रय तैसा अभेद असे. उदयीला आकाशी रवीची, रविते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. घेऊनी येथेचे वर्म, जै विचारसी हे नाम, तै केवळ हेच ब्रह्म जाणसी तू. ज्ञानेश्वरीमध्ये मौलींनी हे सांगितले. श्रीहरीच्या नामाचे श्रीहरीशी अत्यंत ऐक्य असून श्रीहरी अविनाशी आहे, म्हणून श्रीहरीचे नाम हेही अविनाशी तत्वच आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज, आचार्य तुकारामादी संतांनी नामाला शुद्ध परब्रह्मच मानलेलं आहे आणि हे त्यांनी बऱ्याच अभंगांना सांगितलेलं सुद्धा आहे. माझ्या ध्यानी रूप मनीना, असं एका अभंगात माऊलींनी सांगितलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज मनाला उपदेश करतात की बा मना, संकेत दृष्टीने नामस्मरण करशील व नामाबरोबर हृदयात श्रीहरी दृढ धरशील तर श्रीहरीला तुझी खास दया येईल. श्रीहरी स्वभावताच दयाळू आहे. दयाळुत्व हा श्रीहरीचा स्वभाव गुण आहे. म्हणून असं म्हणतात, मैं तो हूँ आधीन, तीन गुण के न मान मेरो, भक्त वात्सल्य गुण सबको ही को तारे है. त्याचा अर्थ असा की ब्राह्मण भक्ती, न्याय प्रियता, भक्त वात्सल्य असे तीन गुण भगवंताचे ठिकाणी आहेत. पण प्रियादास काय म्हणतात की प्रसंग पडल्यास भक्त वात्सल्य हा गुण बाकीच्या गुणाला दूर करतो. आणि का तर नाम हे अविनाशी तत्व आहे आणि त्याचा जप केला तर त्या नामाचं तत्वच हे आहे की दयाळुत्व, वत्सलपणा त्याच्यामध्ये आहे. आणि हे तू पक्के लक्षात ठेवून नामस्मरण अखंड केले पाहिजे. अन्वय किंवा संकेत दृष्टीने घेतलेले नामस्मरण साक्षात परमेश्वर प्राप्ती करून देणारे आहे. संकेत दृष्टी आपण मागच्या अभंगात बघितलेली आहे की जाणीव नेणीव रहित अंतःकरण करणे म्हणजे संकेत दृष्टी, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा भक्ती राहिलीच पाहिजे, त्याला संकेत दृष्टी म्हटलेलं आहे. मग ती जर तसं लक्षात घेऊन नाम घेतलं तर परमेश्वर प्राप्ती होते. नाही तर त्या दृष्टी वाचून केलेले नामस्मरण सामान्य स्वरूपाचे व पापनाशक होते. म्हणजे भगवंताची प्राप्ती होणार नाही, पापनाशन मात्र नक्की होईल असा अर्थ. ज्याप्रमाणे वासराला पाहिल्यावर गाईला काना धुवत नाही, तो फुटून व्हायला लागतो, त्याप्रमाणे संकेत दृष्टीसह भगवत नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला पाहून भगवंतालाही प्रेम धरवत नाही. प्रेमाचा पाझर भगवंताकडून भक्ताला यायला लागतो. कारण अन्वय किंवा संकेत दृष्टी झाल्यावर तेथे श्रीहरीच्या प्रेमाशिवाय काहीच राहत नाही. पुढच्या चरणात माऊली म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपा आधी. कळवळून नामाचा उपदेश करतात व एकाग्रतेचे महत्व सांगतात. माऊली म्हणतात, मना, मी जो तुला हरिनामाचा जप करण्यास सांगतो ते हरिनाम म्हणजे रामकृष्ण गोविंद हे होय. ते नुसते तोंडाने उद्गारावे लागते, म्हणून अत्यंत सोपे आहे. ते नामस्मरण करण्यास काही कष्ट पडत नाही. म्हणून आधी म्हणजे दुसऱ्या साधनांचा विचार करण्याच्या आधी. आणि ती सगळी साधनं काय करतात तर वेळेचा अपव्यय करतात. ते न करिता ताबडतोब एकदम नामस्मरण तू सुरू कर. नामस्मरण करताना
जसे लहान मूल आपल्या आई करता कळवळून व तळमळून रडते, तसेच निस्साधन होऊन दीन अंतःकरणाने कळवळून श्रीहरीचा धावा कर व असे करताना अंतःकरण आपोआप एकाग्र होते. अशा सद्गत अंतःकरणाने नामस्मरण करशील तर सहजच तू परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होशील आणि त्या वाचून एकाग्रता तशी प्राप्त व्हायची नाही असं माऊली सांगतात. मग डोळ्यासमोर काय येतं तर चोखोबांचं चरित्र, नामस्मरणाचा म्हणजे परिपक्वता म्हणता येईल, ज्ञानोत्तर भक्ती जशी म्हणता येईल तसं संत चोखामेळा. चोखामेळांचा जन्म 1273 बुलढाणा जिल्ह्यात मेहुणपुरा या गावी झाला. आई सावित्रीबाई आणि वडील सुदामा. नाव कसं आहे ना, चोखामेळा. काय अर्थ असेल या नामाचा, नाही का, असे आपल्या मनाला प्रश्न पडतो. चोखामेळा म्हणजे काय नाम असेल तर हे मेहुणपुरात राहत होते आणि तिथे काही कारणाने त्यांना मेहुणपुरा सोडावा लागला. घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती, हलाखीची परिस्थिती होती, भागत नव्हते. म्हणून हे सगळे जण मंगळवेढ्यापाशी आले आणि तिथे राहू लागले. मंगळवेढा येथे आई वडिलांबरोबर चोखामेळा आला. तेथे त्यांचे सोयराबाईंशी म्हणजे त्यांना जोडीदारी मिळाली. अत्यंत सोशिक होती, भक्तिप्रधान होती. त्यांना एक पुत्र झाला, त्याचे नाव कर्ममेळा. आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मिळणार राहत असे, त्याचं नाव पंका. हे सगळे संतच आहेत. संत वाङ्मय जर काढलं तर यांचे अभंग आपल्याला वाचायला मिळतात. असं हे कुटुंब एका तंबूत एकत्रच राहत असत. काम करीत असताना विठ्ठलाचे नाम घेणे हे चालत असत आणि नामस्मरण अखंड चालत असत. जे माऊलींना अभिप्रेत आहे की फक्त सकाळीच नाम घ्यायचं, देवाला लावताना संध्याकाळीच नाम घ्यायचं, जेवताना वगैरे कवळ घेताना, असं नाही, तर अखंड नामस्मरण करा असंच माऊली सांगतात. तसंच हे सगळं कुटुंब होतं. मग चोखा हे नाव कसं काय पडलं, चोखामेळा? एकदा काय झालं, या सुदामा आणि सावित्रीबाई वारीचं त्यांचं महत्व होतं. वारीला जात होते, दर्शनाला जात होते आणि नामस्मरण सतत चालायचं. पण पोटी संतती नव्हती. संतती नव्हती कसं म्हणलं तर थोडेसे दुःखीच होते आणि परमेश्वराला प्रार्थना करत होते की तेव्हा आमच्या पोटी संतान दे आम्हाला, तुझ्या कृपेने होऊ दे. कारण संसाराचं फळ संतती असं मानलं जातं ना, त्यामुळे तू आम्हाला एक संतती दे, असं प्रार्थना ते करत असत. असं करता करता एकदा या दोघांना वाटलं की आपण देवाला आज काहीतरी न्यावं आणि काय न्यायचं म्हणून विचार केला तर फळं नेऊया. आंब्याचा सीझन होता, आंबे नेऊया, दुसरी पण फळं नेऊया असा विचार केला आणि एका पाटीभर ती फळं घेतली आणि दोघं पायी 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 चालत निघाले. भगवंताला ही फळं अर्पण करायची. ही फळं अर्पण करायची. नामस्मरण वारीचं म्हणजे पायी चालताना सतत चालूच होतं आणि नामस्मरण करता करता अर्ध्या वाटेवर आले. अर्ध्या वाटेवर आले. अर्ध्या वाटेवर आल्यानंतर एक व्यक्ती भुकेलेली होती आणि त्यांच्या जवळ आली. एक खांद्यावर उपरणं धोतर असं नेसलेली ब्राह्मण म्हणून तिथं म्हटलेलं आहे. अशी व्यक्ती आली आणि म्हणाली, मला भूक लागलेली आहे, भूक लागली आणि मला काही देता का? त्यावर या जोडप्याने म्हणजे सुदामा आणि सावित्रीबाईंनी विचार केला, देवाला नेतोय आपण, पाठीभर नेतोय, त्यांना भूक लागली, 2-3 फळं दिली तर याची भूक पण भागेल आणि बाकीचे आपण देवाला देऊया, परोपकार संतांजवळ नेहमीच असतो. तसं हा विचार केला आणि त्याने त्या ब्राह्मणाला 2-3 फळं दिली.
त्या ब्राह्मणाने ती फळं घेतली. एक फळ घ्यावं, थोडंसं चोखावं, आणि पाठी जड होती, बसलेले होते हे सावित्रीबाई आणि सुदामा. त्या बाईच्या ओटीत ती चोखलेलं अर्धवट खाल्लेलं फळ टाकावं. 2-3 फळं खाऊन झाल्यावर बाई अजून द्या, मला भूक लागली म्हणाली ब्राह्मण. प्रत्येक वेळेला कथेमध्ये ब्राह्मणच भिक्षा मागायला येतो, असं एक साधारण उदाहरण असतं. त्याचं कारण म्हणजे भिक्षा मागायचा अधिकार फक्त ब्राह्मणाला, बाकी भिक्षा मागायचा अधिकार कुणाला नाही, ब्राह्मणालाच आहे. आणि म्हणून कथेमध्ये ब्राह्मण भिक्षा मागतोय असं वाटतं असतं. तर थोडासा गमतीचा भाग म्हणून सांगितला. तर हा ब्राह्मण म्हणाला की मला अजून हवे फळं, अजून द्या, अजून द्या. असं करत करत ती पाटी सगळी संपली. पाटीभर फळं होती, चोखायची, अर्धवट खायची, त्या बाईच्या सावित्रीबाईच्या ओटीत टाकून द्यायची. असं करता करता ते सगळी फळं संपल्यावर तो ब्राह्मण निघून गेला. आणि हे दोघं विचार करायला लागले की आता काय द्यायचं परमेश्वराला, आपण घेऊन चाललो होतो हे सगळं द्यायला. तर असं म्हणून त्यांनी आपल्या त्या ओटीमध्ये पदरात बघितलं की आता ही नुसती फळं कशी काय न्यायची याचा विचार करून त्यांनी बघितलं. तर तिथं फळं नसून एक सुंदर छोटंसं बाळ होतं. आणि त्या बाळाला बघितल्यानंतर साहजिकच आश्चर्यही वाटलं, आनंदही झाला. हे असं कसं काय माझ्या ओटीत आलं? विचार केला, कुणाचं आहे, काय आहे, चौकशी केली. तिथं बाजूलाच ठेवलं. परंतु सावित्रीबाईंना काही माया त्यांची गप्प बसू देईना. वात्सल्य भाव जागृत झालेला होता आणि त्या पळत पळत गेल्या आणि त्या बाळाला घेतलं. घेऊन बघितलं, छान होतं बाळ. त्याचे पटापट मोठे घेतले आणि काय करायचं म्हणून पतीला विचारलं, घेऊन जायचं का घरी आपल्या? हा बहुतेक भगवंताने आपल्याला प्रसादच दिलेला आहे असं म्हणून ते दोघं जण त्या बाळाला घेऊन घरी येतात. घरी आल्यानंतर आता नाव काय ठेवायचं, दोघं विचार करतात की नाव काय ठेवायचं. मग विचार केला की आपल्याला कसं प्राप्त झालंय, आपण फळं दिली, त्यांनी त्या ब्राह्मणाने अर्धवट चोखली, ती टाकली, ती माझ्या ओटीमध्ये भरपूर साठली, जणू काही मेळा जमलेला होता असं म्हणून मग याचं नाव आपण चोखा मेळा असंच ठेवलं. अशा ह्याने ह्या बालकाचं नाव चोखा मेळा असं झालं. मग झाला हा चोखा मेळा त्यांच्याकडे आला, राहिला, दिवसेंदिवस मोठा होत होता. अंगण खोड्या चालू झाल्या, घरातल्या खोड्या चालू झाल्या. हे दोघंही दाम्पत्य अगदी आनंदून गेले की परमेश्वरानेच आपल्याला हे बाळ दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वरच आलेला आहे. बघा, म्हणजे ह्यांचा जन्म अयोनी असाच सारखा ह्यांचा चोखा मेळाचा जन्म आहे, अयोनी जन्म. आणि त्याचे लाड बीड करण्यात संबंध दिवस पुरत नव्हता. आणि असं असताना थोडा मोठा झाला, भगवंताला जायचं, देवाची पूजा करायची, त्याच्याशी बोलायचं, हे सगळं घरामध्ये जी काही होती त्याच्याशी चालत होतं. देवळात न्यायला बंदीच होती, बाहेर सुद्धा दर्शन घ्यायची त्यावेळेला त्याला परमिशन नव्हती. असं असताना थोडा मोठा झाला आणि त्यांना वाटलं भगवंताला आपण काहीतरी द्यावं, काय घेऊन जावं बरं. आता मंगळवेढ्याला ते राहतात. मंगळवेढ्यापासून हे चालत पंढरपुरापर्यंत आले. हातामध्ये फळच घेतलेली होती आणि आता भगवंताला द्यायची असं म्हणून ती फळं मंदिराच्या बाहेर आले आणि आता फळं द्यायची. तेवढ्यात येणारे जाणारे म्हणत होते की काय चोखा, तू कुठं काय इकडे, तू कसा काय, देवळात जायचं नाही बघा. चोखा आपला हिरमुसला होत होता. आणि असं करता करता नाही जिओ हो जिओ असं करून तो म्हणतो, मला ही फळं फक्त भगवंताला द्यायची, मला दुसरं काही करायचं नाही. दिनवाणी होत होता, भगवंताच्या भेटीची तळमळ लागली होती. परंतु तिथली लोक जो काही त्यांचा व्यवस्थेचा भाग होता
ते काही त्याला आत येऊ देत नव्हते. आणि तेव्हा ते पुजारी म्हणून होते ते बाहेर आले, म्हणाले चोख्या काय आणलेस तू बघू. फळं होती. नाही नाही, तुला आत जाता येणार नाही, तुम्हाला वाळीत टाकलेलं आहे, तुम्ही मंदिरात यायचं नाही, अपवित्र करायचं नाही. असं म्हणल्यानंतर काय रे भगवंता असं मनामध्ये चालू आहे. आणि भगवंत बघतायत की आपला भक्त बाहेर उभा आहे. आणि हे सगळी भगवंताचीच लीला आहे. चोख्याचं महत्व वाढवायचंच होतं ना. मग त्याच्या आधी परीक्षेचा काळ आहेच ना. परीक्षेत जर उत्तम गुण मिळाले नसतील व्यक्ती प्रसिद्ध पावते ना, तशी याची परीक्षेच चालू होती. काय करायचं, लोकांनी खूप मारलं त्याला, ढकलून दिलं, ती फळं सगळीकडे पडली आणि सगळ्यांनी त्याला इतकं मारलं की जखमा झाल्या त्याच्या अंगावरती. आणि असं आपण सुद्धा एखादी मारामारी बघतो तेव्हा ज्याचा काही संबंध नसतो तो सुद्धा हात धुवून घेतो. ज्या व्यक्तीला मारतात त्याला खूप मारून घेतो, काहीच संबंध नसतो. तसंच ज्यांना काहीही संबंध नसताना येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांनी मारलं. खूप दुःखी झाली. म्हणजे काय भगवंता, मी तुझ्या फक्त दर्शनाकरता आलो होतो. मला हे कळून चुकलं बाबा की तू गरीबाचा देव नाहीयेस, तू श्रीमंताचा देव आहेस. असं म्हणून ते माघारी आले. मन विषण्ण झालं, तर फट्टू झालेलं होतं. झोपडीत आले आपल्या आणि म्हणाले की काय करायचं देवा, एवढी साधी गोष्ट, तुझ्या दर्शनाची इच्छा धरली होती, ती सुद्धा पूर्ण झाली नाही. नाही तर नाही, माझी फळंही गेली, मला पण खूप मारलं, अंगावर खूप जखमा झालेल्या होत्या. बसले ते असे हताश होऊन भगवंताशीच त्यांचा वार्तालाप चाललेला होता. असं होता होता संध्याकाळ झाली, शेजारती झाली, देऊळ बंद झालं आणि भगवंत ताबडतोब उठले, बाहेर आले. कड्या टोकन वगैरेच होती, भगवंताला काय शकले, बाहेर आले. पळत 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 चोखामेळ्यांच्या झोपडीच्या बाहेर आले. वाटेतच आपलं रूप बदललं आणि आले, उभे राहिले त्याच्या झोपडीमध्ये. आणि चोख्या, हे चोख्या अशी हाक मारली भगवंतांनी. त्यावेळेला चोखामेळ्यांनी नुसतं असं नजर टाकली, कोण याने सुद्धा विचारलं नाही. त्यांनी ओळखलं हे भगवंतच आहे. पण रुसले, त्यांनी तोंड फिरवले. त्यावर भगवंत आत येऊन म्हणतात, अरे चोखा बघ तरी इकडं, मी आलो आहे. तू आलापासून मला भेटायला, मी आता आलो तुला भेटायला, बघ तरी इकडं. चोखा मला अजून रुसून बसले, अजून थोडासा चेहरा दुसरा कोणात हलवला, गाल फुगलेले. अरे बघ तरी मी आलो, मी असं म्हणून भगवंतांनी त्यांना असंच आपल्या समोर केलं. समोर केल्यानंतर काय चोखोबाला धावतं काय, चोखोबाने धाडकन पायाला आलिंगन घातलं आणि देवा मी तुझ्यावर रागवलेलो आहे म्हणाले. भगवंत बसले, चोखामेळाही समोर बसले आणि भगवंतांनी बघितलं त्या जखमा होत्या, त्या जखमांना, त्या जखमांवर हळूवार हात फिरवला. खूप लागलं रे तुला, खूप मारलं तुला लोकांनी, मला सुद्धा खूप वेदना होत होत्या रे तुला मारताना, पण मी काही करू शकत नव्हतो. हे रूप घेतलेलं आहे ना, मला तिथे थांबणं भागच होतं. पण तू काही काळजी करू नको, आपल्या कपाळाचं चंदन जे आहे ते काढावं आणि चोखामेळ्यांच्या ज्या जखमा आहेत त्याला लेपन करावं. हे भगवंताचं काम चालू होतं. परंतु चोखामेळा सुद्धा अजून थोडे रुसलेलेच होते. तेव्हा तू काही मला दर्शन तिथं दिलंस नाही आणि आता मात्र तू चंदनाचं लेपन करतोयस, हे काही बरोबर नाही. तू श्रीमंतांचा झालायस, तू आमच्या गरिबांचा देव नाहीयेस. त्यावेळेस भगवंत म्हणतात असं नाही आहे, असं अजिबात मी तुमचाच आहे. जो मला प्रेमाने भाव ठेवून हाक मारेल, मी अर्ध्या क्षणात तिथं जातो. हे माझं ब्रीद आहे. चोखा तू रुसू नको, रागवू नको रे. मग तू असं कर, हे आता मी तुला लेपन केलेलं आहे, तू बरा होशील, तू परत ये ना माझ्या भेटीला, मी लगेच येईल तुझ्याबरोबर. त्यावेळेला चोखामेळा म्हणतात हे काही खरं नाही, तू एकदा देवळात गेलास की तिकडचंच होतोस, तू परत आमच्याकडे बघतच नाहीस. असं म्हणल्यानंतर विठ्ठल म्हणतात असं नाही आहे. बर तू मला सकाळी काय आणलं होतंस बरं? ते म्हणतात मी तुला फळं घेऊन आलो होतो,
पण खडाच्या बदल्यात तुला मार मिळाला, बरं जाऊ दे ना आता. मी औषध लावलंय की नाही, मी लेपन केलंय की नाही चंदनाचं, तर तू बरा होशील. आणि परत ही फळं, त्यांच्याकडे दुसरी फळं होती ती त्यांनी भगवंताला अर्पण केली आणि त्यातली थोडी खाल्ली भगवंताने, थोडी चोख्याला दिली. फळ खावं, अर्ध खावं, अर्ध चोख्याला भरवावं, अर्ध खावं, तो रस परत चोख्याला भरवावा. अमृता समान रस आहे तो. चोखा अगदी तृप्त तृप्त झाला होता. आणि अशी थोडी फळं खाल्ल्यानंतर गडबड गडबड करायला लागले देव. काय झालं, काय झालं? नाही नाही, जायची वेळ झाली म्हणाले माझी. आणि ती जी फळं उरलेली होती ती त्यांनी आपल्या उपरण्यात बांधली. देवा पोट भरलं नाही का तुझं, असं चोखोबा विचारतात. तू ही फळं घेऊन कुठं चाललास? त्यावेळेला तो भगवंत म्हणतात, अरे काय सांगू तुला, मी तुझी फळं इथं खाल्ली, तुला भरवली, पण माझी रुक्मिणी मात्र तशीच बसलेली आहे. मी जर खाल्लं नाही तर ती सुद्धा खात नाही. आणि माझा गरुड आहे, नारद आहे, माझं सुदर्शन चक्र आहे, माझा सगळा परिवार आहे, तो तसाच उपाशी राहतो. मग त्यांच्यासाठी नको काही फळं द्यायला, तसेच उपाशी बसले तर कसं चालेल? म्हणून की मी त्यांना नेतोय. भगवंताच्या मनात एक असतं, बोलतो दुसरंच भगवंत चोखाशी. ठीक आहे म्हणतात चोखाला. आणि ती उपरण्याची फळं घट्ट बांधून भगवंत लगेच निघतात. चोखाला खूप आनंद होतो की भगवंत भेटीसाठी आलेला आहे. आणि इकडे भगवंत उभे राहतात आपल्या आपल्या जागेवर येऊन. का तर काकड आरतीची वेळ झालेली असते, उभं राहणं गरजेचं असतं. उभे राहतात, पुजारी येतात, सडा संभारण रांगोळी ते सगळं होतं. आणि ते झाल्यानंतर पूजेच्या इथे येतात तर बघतात तर भगवंताच्या उपरण्यामध्ये फळं दिसतात. असं म्हणल्यानंतर डोक्यात लगेच चक्र. काय चक्र? निगेटिव्हिटी एकदा आली ना की सगळे अर्थ निगेटिव्हिटीनेच घेतले जातात. काय आहे म्हणून बघितलं तर फळं. अरे म्हणजे चोख्याला आम्ही सकाळी बाहेर काढलेलं होतं, तोच परत आला वाटतं. आणि त्यांनी आपलं ऐकलं नाही. दारात खिडक्या उघडून त्यांनी ही फळं देवाला अर्पण केलेली दिसतात. म्हणजे हा मूर्तीला शिवलेला आहे. झालं. डोक्यात हा विचार आल्यानंतर लगेच ताबडतोब सभा बोलवली, सभासद जमा झाले. हे असं असं झालेलं आहे सांगितल्यावर काय करायचं? नाही आपण चोखाच्या घरी जायचं. आज आज त्यांनी असं केलं, उद्या दुसरे पण येतील, काही पण होईल, भगवंताला सगळा विचार होऊन जाईल. ही चर्चा झाल्यानंतर सगळेजण उठून एक निर्णयाने चोखाच्या झोपडीकडे येतात. झोपडीकडे आल्यानंतर बघतात तर झोपडीत चोखोबा बसलेले असतात आणि त्यांच्या जखमांवरती भगवंताच्या चंदनाचा लेप लागलेला असतो. असं होय, असं लगेच लोक म्हणतात, म्हणजे तू देवळात गेलास, फळं केलीस आणि देवाचं चंदन घेऊन स्वतः लावलंस होय, असं म्हणून त्याला तिथं परत मारतात, खूप मारतात आणि निघून येतात. चोखोबा म्हणतात, देवा हे काही तुझं बरोबर नाही बाबा. तिथेही मार मिळाला, इथेही मार मिळाला, ह्याला अर्थच नाहीये ना काही. मी किती नामस्मरण करतो तुझं आणि तू का बरं असं करतो? दीनवाणी झाले, डोळ्यातनं अश्रू वाहतात. मनाला तर पटत नाहीये की भगवंत असं करेल, हे पटत नाहीये. पण झालेलं तर आहेच ना, मार तर मिळालेलाच आहे. भांडतात देवाशी की हे तू असं कसं काय केलं? आणि इकडे भगवंतांनी आपल्याला स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. गाभाऱ्याचं दार आतून लावून टाकलेलं आहे, लावलंय. आणि हे सगळे लोक चोखोबांना मारून परत देवळात येतात की काकड आरती वगैरे आता करायची, तर दारच बंद आहे. विचारतात, अरे कुणी दार बंद केलं, कुणी दार बंद केलं? त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत आतून बोलतात की मी दार उघडणार नाही, मी दर्शन देणार नाही, मला तुमची काकड आरती सुद्धा नको, काहीच नको. त्याचं कारण विचारणार म्हणतात की तुम्ही चोखोबाला उगीचच मारलेला आहे, हे मला आवडलेलं नाही. चोखोबा माझे श्रेष्ठ भक्त आहेत. त्याबरोबर हे बाहेर सगळे लोक घाबरतात की आता
दार जर नाही उघडलं तर लोकांना दर्शन कुठून होणार? मग बहुतेक आपल्यालाच नाक खायची पाळी येईल. आणि असं म्हणल्यानंतर म्हणतात तेव्हा आम्हाला पश्चाताप होतोय की आम्ही असं परत कधी करणार नाही, तुम्ही दार उघडा. त्यावेळेला भगवंत म्हणतात, जर तुम्ही चोखोबांना परत इथं आणलं तर मी दार उघडेन. माझी दुसरी अट अशी आहे की कसं आणायचं, तर मला जसं सजवता नटवता तसंच चोखोबांना सजवायचं, चांगले कपडे घालायचे, उपरण घालायचं, फेटा बांधायचा आणि वाजत गाजत पालखीतून इथं आणलं तरच मी दार उघडेन. पश्चाताप तर झालेलाच होता लोकांना. आणि ठीक आहे म्हणाले, सगळे लोक चोखोबांच्या घरी गेले. चोखोबा व्याकुळ होऊन गेले होते. भक्तीची एक पायरी म्हणजे परम व्याकुळता साधकामध्ये पाहिजे. ती परम व्याकुळता चोखोबांच्या मध्ये होती आणि ते देवाशी वार्तालाप व्याकुळतेने करत होते की मी तुझं फक्त दर्शनच मागितलं होतं, मी दुसरं काय मागितलं होतं, तू मला जसं ठेवलं त्याच्यातच मी आनंदी आहे, मला दुसरी कसलीच अपेक्षा नाही. मग असं का? हा जो व्याकुळतेचा भाव आहे तो चोखोबा वारंवार म्हणत होते. आणि इकडे लोकांनी भगवंताने सांगितल्यासारखं पालखी सजवली. चोखोबांना नवीन वस्त्र, माळा, हार, तुरे, शिल्पेच सगळं घेतलं आणि चोखोबांच्या घरी आले आणि आमचं चुकलं म्हणाले. चोखोबाला परत स्नान घातलं, परत चंदन लेपन केलं, उंची वस्त्र दिली आणि माळा वगैरे घालून शिल्पेच घालून ती पालखी त्यांच्या समोर ठेवली आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या घोषामध्ये चोखा मेळांना त्या पालखीत बसवलं. आणि ही पालखी वाजत गाजत जशी आपली आषाढी कार्तिकीची वारी असती, पालखीत ज्ञानोबा तुकाराम सगळे असतात आणि पुढं वारकरी सगळे लेझिम खेळ टाळ खेळ ह्या भजनामध्ये जसे दंग असतात, तसे हे लोक चोखोबांना घेऊन देवळात आले. देवळात आल्यावर भगवंतांनी दार उघडलं याचं गाभाऱ्याचं आणि आपल्या जागेवरनं उठले आणि चोखा मेळांना आलिंगन दिले, दृढ आलिंगन दिले, मिठी घातलेली आहे आणि चंदन लेपन केलेली ती ह्याची मूर्ती चोखोबांची भगवंत न्याहाळून बघतायत. आणि हरीसी करुणा येईल कैसी, म्हणजे ही जी करुणा आहे, कुठली करुणा, तर भगवंताला चोखोबांबद्दल करुणा वाटलेली आहे, उफाळून आलेली आहे आणि म्हणून आपल्यासारखं करून टाकलेलं आहे त्यांना. हीच माऊलींना म्हणायची की हरीसी करुणा येईल तुझी, हे जे वाक्य म्हणताय की ही करुणा अपेक्षित आहे. आपल्याला करुणा येत असते, आपण भगवंताजवळ व्याकुळतेने आपली प्रार्थना मांडत असतो, परंतु भगवंत उठून आपल्याला आलिंगन देतो का, आपल्याशी बोलतो का, आपल्याला औषध लेपन करतो का? नाही. तर इथं चोखोबांना भगवंतांनी उठून येऊन जे लेपन केलेलं आहे, जो मान सन्मान जनांमध्ये दिलेला आहे, ही त्याची परम व्याकुळता अगदी त्यांना आवडलेली उठलेले आहे आणि ही करुणा यायला पाहिजे असं माऊलींचं म्हणणं आहे. हरीसी करुणा येईल तुझी, म्हणजे अशी करुणा यायला पाहिजे की भगवंतांनी दावत देऊन आपल्याला कवेत घ्यायला पाहिजे, आपल्याला उचलून घ्यायला पाहिजे, ही करुणा आहे. करुणा येऊन मला संपत्ती पाहिजे, मला मुलं बाळ पाहिजे, मला कार पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न होते, मुलीचं होते, ह्या भावना त्याच्यामध्ये नाहीये. करुणा कुठली येईल तर भगवंतांनी उठून नामधारकाला किंवा साधकाला कवेत घ्यायला पाहिजे, उचलून घ्यायला पाहिजे, ही करुणा माऊलींना अपेक्षित आहे. मग या परीक्षेला पात्र ठरलेले आहेत चोखोबा. कसे? तर हे सगळा समारंभ झाल्यानंतर चोखोबांच्या मध्ये काहीही फरक झालेला नाही. त्यांचं मन तुडुंब प्रेमाने, भगवंताच्या प्रेमाने अखंड ओसंडूनच वाहत होतं. नामस्मरण तर शिगेला पोचलेलं होतं.
हा प्रसंग झाल्यानंतर सुद्धा म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ही चालूच होती, त्याच्यात खंड पडला नाही. इतर साधनं काय करतात, जर ते साध्य आपलं झालं तर ते साधनही संपतं, साध्यही संपतं. परंतु नामाचं तसं नाही. नाम हे तत्व आहे, सांगतात ते अखंडच राहायला पाहिजे, ते अविनाशीच आहे. मग ही भक्ती चालू होती चोखोबांची आणि आपलं आपलं काम त्यांचं चालू होतं. मग अशी भक्ती आणखी कुणी कुणी केलेली, जनाबाईंनी केलेली, तुकारामांनी केलेली, नामदेवांनी केलेली. भक्ती म्हणजे कशी की देवाला सुद्धा त्रास होतो आणि भक्ताचं मन कळवळून उठतं, अशी भक्ती. आपलं तसं नाही हो. आपण देवाला कधी पण अंगाला उदबत्ती लाव, निरांजन लाव, तर त्रास हो, कधी रात्री अपरात्री उद्या पारायण करा, काही करा, त्याला त्रास होतो याचा विचारच नाही. तसा या संतांचा नाहीये. संतांच्या मनामध्ये भगवंताला सुद्धा त्रास होईल हा विचार आहे. एकदा नामदेवांचं चरित्र साधारण माहिती, त्याचा विस्तार करत नाही, कारण का देव त्यांच्या बरोबर खेळायला, जेवायला, सगळ्याला येत होता. ते कीर्तनाला उभे राहिले तर नामदेव नाचायला लागले तर स्वतः विठ्ठल सुद्धा नाचत असे. आणि असं होता कायदा, जनाबाईंच्या बरोबर दळण काढण्यात करीत असेल, सगळ्या संतांबरोबर तो होता. मग जनाबाई कीर्तन ऐकायला बसल्या त्या नामदेवांचं, आणि त्यावेळेला जनाबाई काय म्हणतात, जनाबाईंची गुरु नामदेव. गुरुला ती म्हणते की देवा, नामदेवा, आज तुम्ही कीर्तनात नाचू नका. नामदेव म्हणतात का बरं? मी काय ठरवून नाचत नाही, माझ्यामध्ये तो भाव येतो आणि मी नाचायला सुरुवात करतो, होते ती आपोआप. नाही, आज तुम्ही ठरवून नाचू नका. का बरं? असं विचारल्यानंतर जनाबाई सांगतात की आज देवाला फार त्रास झालेला आहे. आज एवढी गर्दी होती देवळामध्ये, जो तो येतोय तो देवाला नमस्कार कर, त्याच्या पावलावर बोकट येतो, त्याला आणखीन काय काय पहा, खूप त्रासून गेले, आज खूप थकले. तुम्ही नाचायला सुरुवात केली ना की ते पण येतील आणि अजून थकून जातील. हा भाव नामाला अशी असायला पाहिजे. अखंड नामस्मरण जेव्हा करतो साधक, त्यावेळेला हा भाव पाहिजे. आणि त्यावेळेला नामदेव म्हणतात की मला नाचणं जमतंय का नाही हा भाग नाहीये, तू म्हणतेस तर मी आज नाचणार नाही. का? तर माझ्या देवाला त्रास होईल म्हणून मी नाचणार नाही. आणि नामदेव त्या कीर्तनात नाचले नाहीत, भगवंताला त्रास होईल म्हणून. असे हे संत सगळे. आणि परीक्षेची वेळ चोखोबांची आलेली आहे. गोष्ट थोडीशी सांगितली की काम चालू होतं, तटबंदीचं काम चालू होतं, आणि हे काम करता करता चोखोबांबरोबर सुद्धा बरेच लोक होते. आणि ती इमारत जी बांधत होती त्याची भिंत कोसळली आणि त्या भिंतीच्या त्या मलब्याखाली सगळे गाडले गेले. त्याच्यात चोखोबाई होते. चोखोबांच्या वरती मातीचा ढिगारा झाला सगळा, दगड माती विटा ह्यांचा. आणि ही गोष्ट नामदेवांना कळली. नामदेव म्हणजे अरे अरे अरे, हे असं कसं काय झालं? भगवंताशी बोलताय तेव्हा भगवंत त्यांना म्हणताय की तू असं कर, त्या मलब्याखाली चोखोबा काढले गेले तर तू तिथं जा आणि ती सगळी माती बाजूला कर, त्याच्या अस्थी ज्या आहेत त्या तू गोळा कर. नामदेव म्हणतात तेव्हा ते सगळं खरं आहे, पण इतके जण मेले, चोखोबांच्या अस्थी मी कशा काय ओळखणार? हे म्हणल्यानंतर विठ्ठल स्वतः सांगतात की ती जी हाडं आहे त्या हाडात घ्यायचं, कानाला लावायचं, ज्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल नाव येईल ते हाड जे आहे, अस्थी जी आहे ती चोखोबांची आहे, हे लक्षात घे. त्याप्रमाणे नामदेव गेलेले आहेत. ढिगाऱ्या खाणं बरेच जणांची प्रेत काय काय झालं असेल ते आपण कल्पनाच करावी. त्याच्यातनं त्या अस्थी काढल्या, कानाला लावल्या, ज्याच्यातनं खरंच विठ्ठल विठ्ठल हा नाव येत होता, त्या अस्थी सगळ्या गोळा केल्या आणि मग त्यांची उत्तरक्रिया चोखोबांची झाली. सांगायचं तात्पर्य असं की
ज्ञानोत्तर भक्ती. उत्तर भक्ती म्हणजे काय? तर एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा जी भक्ती राहते तिला उत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात? पुढच्या चरणात माऊली म्हणतात, नामा करते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणत पंथा जासी झाली. म्हणजे एकाग्रतेने जे नाम घेतलं त्याचं उदाहरणच फक्त म्हणता येईल. चोखोबांचं दिले, पण असे कित्येक संत होऊन गेले, कित्येक महात्मे होऊन गेले की नामाची एकाग्रता त्यांना साधली गेली. मग नाम तत्व व इतर वृत्ती सांगताना माऊली म्हणतात, हरिनाम हे तत्व म्हणजे अविनाशी आहे. हरिनामा वाचून इतर साधने विनाशी आहेत. साधन व साध्य नेहमी निराळे असते. साध्य साधले की साधन संपते. हरिनामा वाचून जेवढी साधने आहेत ती त्यांचे साध्य प्राप्त झाले की संपतात. पण हरिनाम हे साधन असे आहे की त्यांचे साध्य प्राप्त काय होतं? तर परमानंद प्राप्त होतो, हरीची प्राप्ती होते व सर्वत्र घनदाट श्रीहरीचाच प्रत्यय येतो. म्हणजे सगळीकडे फक्त श्रीहरी आहे, त्याच्याशिवाय काहीही नाही. ह्याचं उदाहरण कसं देता येईल की असा विचार मनावर येतो. महाभारताचं युद्ध झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावेळेला बर्बरी हा जो भीमाचा नातू आहे तोही युद्धाकरता निघालेला होता आणि वाटेतच श्रीकृष्ण त्याला भेटले. श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम वगैरे. आणि भीमाने ओळख करून दिली, हा बर्बरीत आहे. मग कृष्णाने विचारलं त्याला, थोडक्यात सांगते तर गोष्ट मोठी आहे, की कुठं चाललास वगैरे. त्यावेळेला तो म्हणतो की मी युद्ध चालले ना त्याच्यात भाग घ्यायला चाललेलो आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला विचारतात की कुणाच्या बाजूने तू लढणार आहेस? तर त्यावेळेला तो म्हणतो ज्याची बाजू कमी असेल त्याच्याकडनं मी लढणार. भगवंत विचार करतात की पुढं कौरवांचीच बाजू कमी होणार आहे आणि हा कौरवांच्याच बाजूने जर लढला तर पांडवांचा ऱ्हास नक्कीच होणार आहे, म्हणजे पराजय होणार आहे त्यांचा. त्यानंतर तू कशाच्या जोरावर युद्ध करणार आहेस? तर मला माझ्याकडे 3 बाण आहेत, ती 3 बाणांचं सगळं वर्णन सांगतो की मी कुठेही बाण सोडला तरी जे माझ्या मनात ते सगळंच नेस्तनाबूत होईल वगैरे. असे ते 3 बाणांचं महत्व खूप मोठं आहे. भगवंत ते सगळं ऐकतात आणि तोपर्यंत बर्बरीला हे भगवंत आहे हे माहिती पडत नाही. सगळं सांगून झाल्यानंतर मग तू आता कुठं निघालायस? तर तो म्हणतो मी माझे जे गुरु आहेत त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. कोण आहे गुरु तुझे? तर श्रीकृष्ण. मग भीम वगैरे सांगतात की हे श्रीकृष्ण आहे. तर खूप आनंद होतो, खूप आनंद होतो, नमस्कार करतो आणि मी काय काय देऊ तुम्हाला गुरुदक्षिणा असं विचारतो. त्यावेळेला भगवंत म्हणतात तुझं जे हे शील कमल आहे ना ते तू मला दे. असं म्हणल्यानंतर एका क्षणात तयार झाला. तो गुरुनी मागितलेले, गुरु मानलेले आहे. मनाने मानणं फार महत्वाचं आहे. नाम मनाने घेणं महत्वाचं आहे, नुसतं वाचन घेणं महत्वाचं नाही. म्हणजे ते महत्वाचंच आहे पण मनाने जास्त आहे. आणि त्याबरोबर त्याने आपल्या शिरकमल देऊन टाकलं. भीम म्हणाला की तेव्हा तुम्ही असं का केलं? तर ते म्हणाले पुढचा सगळा धोका टाळण्यासाठी केलेला आहे. मग हे शिरकमल व्हायच्या आधी बर्बरी म्हणाला पण माझी अशी एक इच्छा आहे, मी शिरकमल तर देईन पण मला युद्ध बघायचं होतं, पाहायचं होतं. ते कसं मला मिळेल? त्यावर भगवंत म्हणतात तुला मी या उंच टेकडीवरती स्थापन करतो, तू तिथून सगळं युद्ध बघ. असं म्हणून बर्बरीला तिथं स्थापन केलेलं आहे उंच टेकडीवरती, डोंगरावरती. आणि युद्ध चालू झालं, युद्ध संपलं. गांधारीने भगवंताला श्राप दिला, जसं माझ्या कुळाचा विध्वंस झाला तसा तुझ्या कुळाचा हो, तुला युद्ध थांबवता आलं असतं वगैरे वगैरे खूप बोलले. त्यावर भगवंत म्हणतात माते तू माझं फक्त एवढं ऐक की तो जो बर्बरीक आहे ना त्याला तू विचार कोणी कुणाला मारलं. असं
म्हटल्यानंतर ते सगळे गडबडीत अशी येतात. गडबडीतला विचारतात की तू युद्ध हारलेला आहेस, तर ते युद्ध कोणी जिंकलो, कोणी कुणाला मारलं, कोणी अन्याय केला, कृष्ण खोटं बोलला का, काय केलं का? तेव्हा गडबडीत म्हणतो, हे माते गांधारीला म्हणतो की जो मार खात होता तोही कृष्णच होता, जो मारत होता तोही कृष्णच होता, जो पळत होता तोही कृष्णच होता, जो अस्त्र सोडत होता तोही कृष्णच होता. कृष्ण आणि त्याच्या सुदर्शन चक्राशिवाय युद्धामध्ये दुसरं कोणीच नव्हतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जे सर्व व्यापीच आहे. त्या नाम एकदा भगवंताचं घेतलं की नाम हेच सर्वव्यापी आहे. इतर साधनांमध्ये साधनं पण असतात आणि साधनही असतं, तसं नामस्मरणात नाही. नाम हे सर्व व्याप्त होऊन जातं, जसं आता श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं तसं. मग पुढे काय म्हणतात की नामस्मरण हे साधन व शेवटी साधनेही होते. अवघाची आकार गिळी काळे एकच निराळे हरी नाम, नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचे, हेची घरी साचे गेर वृथा. हरी नामा वाचून इतर सर्व नाशिवंत भास मात्र आहे, म्हणून तेच हरिनाम हृदयात धरावे, असे नामदेव महाराज आणि तुकाराम महाराजांचं सुद्धा म्हणणं आहे. सगुण परमात्मा अविनाशीच आहे व त्याचे नाम रूपही अविनाशीच आहे. श्री हरीच्या नामरूपाविषयीचा भक्तांचा प्रयत्न प्रेमामुळे अविनाशी आहे. दुष्टांचा वध व सज्जनांचे परिपालन करण्याकरता भगवंताला अवतार धारण करण्याची प्रार्थना करणाऱ्या कोण करतो? देव आणि ऋषीच करतात. देव अवतार घे, नाराजक माजले, असे अवतार घ्यायच्या वेळी हे प्रत्येक वेळेला घडले. पृथ्वी गेले, कधी देव गेलेले आहे. मग हा असा देव ऋषी यांचा प्रत्यय विनाशी आहे, कारण त्यांनी तेवढ्याच कार्यापुरते भगवंताला सगुण रूप घेऊन येण्याची प्रार्थना केलेली असते. म्हणून देव आणि ऋषींना त्यांचे कार्य झाले की सगुण परमात्मा अंतर्धान पावला असा अनुभव येतो. पण भगवंताचे अवतार घेणे व अंतर्धान पावणे म्हणजे जन्मणे व मरणे असे नव्हे, तर तो सततच आहे ना, नित्य आहे. तो त्याला मरणही नाही आणि जन्मही नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, श्री नारायण साकारला तव तो इंद्रिया विषय केला, तोची इंद्रियातीत झाला, या नाव पावला अंतर्धान, असं चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. वेळेअभावी इथंच थांबते. पुढचा भाग पुढच्या प्रवचनाच्या वेळेला सांगते. आणि नामावरतीच मग हे दिलेलं आहे भर. तोच साधकाने नाम हृदयात धरूनच करावा असं म्हणून हे सांगून मी माझ्या वाणीला विराम देते आणि झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते. सदा सर्वदा योग तुझा धरावा, तुझे कारणी देह माझा करावा, तुझे नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे देता. जय जय रघुवीर समर्थ